सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांनो किती छान वाटत आहे। हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती त्याची आराधना करत त्याच्या पवित्र पवित्र चरणाजवळ येऊया आणि त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण वळूया। प्रियजनांनो, मला आज परमेश्वराने सुंदरसं वचन दिलेलं आहे। मत्तय कृत शुभवर्तमान नवीन करारामधलं पहिलाच लेसन आहे, पहिलाच चॅप्टर आहे। मत्तय कृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 21 ते 35 हे वचन आहे। सुंदरसं दृष्टांत आहे, वरच हेडिंग लिहिलेलं आहे सुंदरसं, कृतज्ञहीन चाकराचा दृष्टांत, कृतज्ञहीन चाकराचा दृष्टांत। प्रियजनांनो, या वरच्या हेडिंग मध्येच आपल्याला समजते कृतज्ञहीनचा अर्थ काय। ज्याला आपण काय करतो, आपण जे काय मदत करतो त्या मदतीची त्याला जाणीव नाही, तो म्हणजे कसं, जसं म्हणतो ना आपण इमानदार नाही, तो बेईमान आहे, तो बेईमानी करतो, इमानदारी त्याचा दोस्त करतो आणि तो बेईमानी करतो। अशा रीतीने आपण उदाहरण एक घेऊ शकतो। प्रियजनांनो, बघा सुंदरसं वचन लिहिलेलं आहे, कृतज्ञहीन चाकर। या चाकराचा दृष्टांत परमेश्वराने त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू मसीहला सुंदरसं वचन दिलं आणि तो महान असा पवित्र आत्मा जो तुम्हाला मला परमेश्वराने दिलेला आहे त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे। प्रियजनांनो, आणि त्याचं वचन आजचं आहे, इतकं सुंदर वचन आहे की बघा प्रियजनांनो, स्वर्गाचे राज्य कसे आहेत। प्रभू येशू मसीह जगात असताना दाखल्याच्या द्वारे म्हणजे एक्झाम्पल देऊन लोकांना समजवायचे। थवेचे थवे लोक, मल्टिट्यूड्स लोक प्रभू येशू मसीहच्या मागं राहायचे आणि तेव्हा प्रभू येशू मसीह त्यांना बघून त्यांच्यावर दया यायची त्यांना। आणि तो देवाचं राज्य कसं आहे, स्वर्गाचं राज्य कसं आहे। स्वर्ग म्हणजे काय प्रियजनांनो, जिथं देव राहतो ते त्याचा स्वर्ग आहे। देव जिथं आहे तिथं स्वर्ग आहे। प्रियजनांनो, देवाचं सिंहासन स्वर्गात आहे, तो सिंहासनारूढ दयेच्या सिंहासनावर विराजमान असा परात्पर परमेश्वर आहे आपला। प्रियजनांनो, जेव्हा प्रभू येशू मसीह हे सुंदरसं उदाहरण आपल्याला देतात, ते वचन इतकं सुंदर आहे, तुम्ही वाचा प्रियजनांनो, 5 मिनिटं लागणार तुम्हाला वाचायला। स्वर्गाचे राज्य कसे आहे, कोणा एका राजासारखे आहे, कोणा एका राजासारखे आहे आणि त्या राजाला आपल्या दासांकडून, तो जो राजा आहे त्याला असं वाटले चला आता आपल्या दासांकडून, जे दास आहेत त्यांच्याकडून हिशोब घ्यावा। हिशोब करतो ना आपण, हर महिन्याला आपला पगार होतो तर आपण हिशोब करतो, बजेट करतो, अरे दुधाला, पावाला, पेपरवाला, भाजीवाला, मग त्याच्यानंतर आपले राशन, ट्रॅव्हलिंग सगळं काय आपण करतो मॅनेज। तर तो राजा होता तो त्यांच्या दासाकडून हिशोब घेण्यासाठी बसला, आता मला हिशोब घ्यायचा म्हणजे। तेव्हा काय झाले बघा, तेव्हा एक जो दास होता, म्हणजे बघा त्या लिस्टमध्ये एक जो दास होता, तो जो मोठा जो खर्च असतो ना, मोठा जो कर्जदार असतो त्याचं नाव पहिले लिहितात, बरोबर। या व्यक्तीकडून आपल्याला मोठा पैसा घ्यायचा आहे म्हणून त्या व्यक्तीचं नाव पहिलेच होतं, तर त्या व्यक्तीचं नाव घेतल्याबरोबर त्याला बोलवले, त्याला पकडून आणण्यात आले आणि तो व्यक्ती न जेव्हा त्या राजाला पाहिलं, तो राजा म्हणजे कोण, प्रभू येशू मसीह, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू। तर त्या राजाकडे पाहून त्याला दया आली, म्हणजे त्या राजाकडे पाहून तो एकदम एकदम त्याला गैवय म्हणतो ना आपण, आपल्याला दया यावी म्हणून चेहरा एकदम दयाळू, परमेश्वरा राजा माझ्यावर दया कर आणि माझे जे काय घेणं देणं आहे, आणि त्याचं किती घेणं होतं प्रियजनांमध्ये, लक्षावधी रुपये म्हणजे किती, लक्षावधी म्हणजे त्या जमान्यात प्रभू येशूच्या 2000 वर्षाच्या पूर्वी बघा, लक्षावधी म्हणजे काय, करोड रुपये। त्या जमान्याचे करोड रुपये म्हणजे करोड रुपयाचे त्यांनी करोड पाप केले,
करोड पाप केलेले, करोड रुपये तो घेतलेला तो व्यक्ती होता. आणि त्याला तो व्यक्ती त्या राजाला गयावया करू राहिला की राजा माझी माफी दे, मला माझं हे देणं, मला तू थोडा माझ्या ह्या कर्जातून तू मला मोकळं कर, मी देऊ शकत नाही. माझे लेकरं, माझे मुलं, माझी बायको, माझं घर, मी खूप गरीब आहे, तर तू माझ्यावर दया कर आणि मला तू या कर्जेतून मोकळं कर. असा तो गयावया करावा लागला. त्यावेळेस बघा प्रियजनांनो, तो काय म्हणतो बघा, तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडले. त्यांनी त्या राजाचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे पाया पडले आणि मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करेन. म्हणजे मला आता वागवून घ्या, मी तुमची फेड करेन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया आली, है ना. फर्स्ट दया आली परमेश्वराला. फर्स्ट दया आली त्याला. आणि मग काय झालं बघा, दया आली, येऊन त्याने त्याला मोकळे केले. मोकळे म्हणजे आजाद. व त्याचे कर्ज सोडून दिले, मोकळं केलं त्याला. बघा प्रियजनांनो, असा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने आपल्याला अशा लक्षवधी पापापासून, लक्षवधी हे इथं रूप आहेत, इथं आपण म्हणू पाप, लक्षवधी पापांची क्षमा केली, आपली माफी केली त्यांनी. आणि हा जो व्यक्ती, ज्याला क्षमा मिळाली, ज्याला दया मिळाली, ज्याला परमेश्वराने मोकळे केले, ज्या परमेश्वराने त्याला आजाद केले, प्रीतीनं, दयेनं क्षमा केली, आणि तोच चाकर बघा काय करतो. आणि त्या चाकराकडे दुसरा जो दास होता, त्याचा जो एक दास होता, त्याच्याकडे फक्त 100 रुपये, ओनली 100 रुपीज. ओनली 100 रुपीज होते प्रियजनांनो त्याचे द्यायचे. आणि त्या माणसाने काय केले बघा, त्या दासाने पण त्याला विनंती केली, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात ठेवले. तेव्हा घडलेला बघा, तुरुंगात ठेवले त्या माणसानं, ज्याला लक्षवधी रुपये होते, एवढा त्याचं कर्ज होतं, ते कर्जाची त्याला माफी मिळाली, मोकळीक मिळाली, क्षमा मिळाली, दया मिळाली. आणि तोच कृतज्ञहीन चाकर, त्याच्या दासाला फक्त 100 रुपये होते, ओनली 100 रुपीज, एकच नोट 100 रुपीजची. त्यासाठी त्यांनी त्याला तुरुंगात टाकले, त्याचं नरडं दाबलं, त्याला मारहाण केली. प्रियजनांनो, बघा आता या वचनाच्या द्वारे परमेश्वराने मला त्याच्या महाराष्ट्रा पवित्र आत्म्याच्या द्वारे जे प्रगट केलं, मी ते वचन तुम्हाला शेअर करू इच्छिते. प्रियजनांनो, या वचनाच्या द्वारे आपल्याला काय समजलं, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. जसं लहानपणी आम्ही शाळेत जायचो आणि शाळेतून आलो की मम्मी आमची रिव्हिजन घ्यायची. रिव्हिजन घेतलं की ती विचारायची आम्हाला, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. या स्टोरीचं मॉरल काय आहे, तुम्हाला काय समजलं, याच्या स्टोरीचं मॉरल काय आहे. तर तसं मी तुम्हाला विचारते प्रियजनांनो, याचं मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते, जे मला परात्पर आपल्या पवित्र त्रेक परमेश्वराने समजवलेलं आहे. ते म्हणजे आज तुम्हाला मला ही चांगली सुवर्ण संधी, गोल्डन चान्स परमेश्वराने दिलेला आहे. तो म्हणजे काय, तिने माझी आणि तुमच्या अपराधांची, लक्षवधी अपराधांची, पापांची क्षमा केली. आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताने धुवून काढले, शुद्ध केले, आपल्यावर प्रीती केली, आपल्यावर दया केली, आपल्याला मोकळं केलं. तर हेच
आपल्यालाही करायचं आहे. जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. प्रियजनांनो, ही जी प्रभूची प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो ना, ती प्रार्थना अशीच नाही म्हणायची आहे. अशीच म्हणायची म्हणून म्हणायची, नियम आहे म्हणून म्हणायचे, नियम नाही पालन करायचं, ते वचन पालन करायचंय. प्रियजनांनो, आपल्याला काय करायचंय? ख्रिस्ती येशू मसीला पालन करायचंय. येशू मसीह काय? वचन. प्रभू येशू मसीह त्याच्या वचनाला किती उंच करतो, तर तुम्हाला मला त्याच्या वचनाला किती उंच केलं पाहिजे प्रियजनांनो. आणि ते वचन आपण त्या वचनाला धरून आपल्याला चालायचंय, तर तुम्ही आणि मी खरे ख्रिस्ती लेकर आहोत. खरोखर येशू देवाचे लेकर आहोत. खरोखर येशू मसीहचे फॉलोवर आहोत. प्रियजनांनो, याचा अर्थ काय? हे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? की मला आणि तुम्हाला सर्वांची क्षमा करायची आहे. किती गोड पाप असो, किती कोणी मला घाण शिवी दो, किती कोणी मला मारो, किती मला घाण शिवी दो, कोणी मला मारो, किती माझी निंदा करो, किती माझा अपमान करो, पण मला त्याला क्षमा करायची आहे. हे सर्व जरी आहे तरी मला त्याची क्षमा करायची. कारण काय? तुम्ही चांगले आहेत म्हणून नाही, तो चांगला आहे. त्याने माझी क्षमा केली. माझ्या प्रभू येशू मसीहनं, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या लक्षवरी अपराधांची क्षमा केली आहे. तर मी माझ्या भाऊ बहिणीची, माझ्या बहिणीची, माझ्या सगळ्या नातेवाईकांची एक दोन चूक आहे, ती का क्षमा करू नये? मी पण क्षमा करणार, म्हणजे करणारच. मी पण क्षमा करणार, तरच मी प्रभू येशूची खरोखर फॉलोवर आहे, तरच मी प्रभू येशू ख्रिस्ताचा लेकरू आहे. त्याची वाणी ऐकणारा मी खरं मेंढरू आहे. प्रियजनांनो, हे आहे आजच्या मॉरल ऑफ द स्टोरीचा अर्थ. स्टोरी ही कोणती आहे? सत्य है ना. कहानी है जो सच हमेशा के लिए. प्रियजनांनो, मी हे सुंदरसं गीत तुमच्याशी संगती म्हणू इच्छिते, तुमच्यासाठी स्पेशल. जी प्रीतीची ज्योत, जी ही प्रीती परमेश्वराने केलेली आहे, ही जी प्रीतीची ज्योत तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये ते जाळलेली आहे. प्रियजनांनो, हे जो दिवा आहे प्रीतीचा दिवा, जो त्यांनी तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये प्रकाशित केलेला आहे, ह्या प्रीतीची ज्योत आपल्याला सर्वांना द्यायची आहे. शेजारी असो, ड्युटीवर असो, ट्रॅव्हलिंगमध्ये असो, कुठे पण असो, जंगलात का नसो, कुठे परमेश्वर तुम्हाला नेत, तिथं त्याचं नाव सांगा, तिथं त्याची स्तुती करा, त्याचं वचन सांगा, त्याची पेरणी करा, त्याच्या प्रीतीची पेरणी. कोणावर जळू नका, विधर्म्यांवर जळू नका, कारण तेही देवाचे लेकर आहेत. तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी क्षमा मागा. त्यांनाही जशी कृपा तुम्हाला मला लाभली, जशी त्याची प्रीतीचा प्रकाश त्यांनी तुम्हामध्ये माझ्यामध्ये पाडला आहे, त्या प्रीतीचा प्रकाश आपल्याला सर्व जगातील सर्वांना द्यायचा आहे. प्रियजनांनो, हे सुंदरचं गीत मी म्हणूनच राहणार तुमच्यासाठी. हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के, जब तक हम है इस जहां में जलते जाना है. हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के, जब तक हम है इस जहां में जलते जाना है. अंधियारे डगर पे हो आंधिया कई, अंधियारे डगर पे हो आंधिया कई, हर डगर पे ज्योति यीशु की फैलाना है. हम तो
जलते दीप है, जलना जिंदगी हमारी यीशु के लिए, जिसने पाप हर गुनाह के मेरे धो दिए, जिसने सूली पर जलाई ज्योति प्रेम की, जिसने सूली पर जलाई ज्योति प्रेम की, वो ही ज्योति आज मेरे दिल में जल रही, दे रहा आवाज सबको, आओ मेरे पास, पास रखूंगा हमेशा, हो क्यों निराश, जिसने पाया है हमें देकर अपनी जान, जिसने पाया है हमें देकर अपनी जान, उस मसीह की ज्योति हर कहीं फैलाना है। हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के, जब तक हम है इस जहां में जलते जाना है, जलते जाना है। परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो। आमेन।